कमलनयनहासं गोपिका चित्तहारी प्रगटनिकटशोभे रुक्मिणी रम्यवाणी सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे विमलत्या वरं कुण्डलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकारो पांडुरंगाकारो प्रथमनमान दुसरे करण संतातिया दुसरे करण संतातिया पांडुरंगाकारो प्रथमनमान पांडुरंगाकारो संताजिया तुझरे चरण संताजिया कृपा दाने कथेचा विस्तार बाबा विसर्गदास याच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुझा कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका कलावन्यजयोधरार्थावतारं कलङ्काङ्गतेजोधिकां मोदिवत्रं कलानीश्वादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदीपं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वरासी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विठ्ठल विठ्ठल तुटे भवरोग संचित क्रिया मान भोग ऐसे विठोबाच नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाच नाम उच्चारिता खंडे जन्म तुका मने माया तुका मने माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाच नाम उच्चारिता खंडे जन्म विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी रुसल्या का काय सगळे बोला ना झाले रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तुम्ही म्हणताल इकडं बोलल्यानंतर आपल्याला काही वेगळं सांगायलाच नको परत काही बोलण्याची गरजच नाही ही परिचयाची खरी सुरुवात आहे त्यामुळे पहिला रामकृष्ण हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी श्री कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग थोडासा रिबा बोलताना ठेवा महाराष्ट्र भूषण पंचम वेद निर्माते तुम्हा आम्हा साधकांचे मायबाप आणि अज्ञानी जड जीवाचा उद्धार करण्याचं साधन ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आजही ज्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावरती आहे त्यांचा प्रभाव आहे म्हणून तर आपण या धर्ममंडपाखाली बसलेलो आहोत आजी आपल्यावरती त्या संतांच्या वाणीचा विचारांचा प्रभाव पडतो यात कसलं नवल आहे महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज राजांवरती सुद्धा ज्यांच्या विचारांचा आणि वाणीचा प्रभाव पडावा असे महान संत देहू निवासी वैराग्याची मूर्ती असणारे जगतवंदनीय जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबार आहे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला विठ्ठल विठ्ठल आणि अभंगाच्या माध्यमातून श्री संत तुकोबाराय भगवंताचं नाम महात्म्य प्रतिपादन करतात की आतापर्यंत आपण अनेक वेळा भगवंताचं नामस्मरण केलं विठ्ठलाचं भजन केलं पण खऱ्या अर्थानं त्या नामचिंतनाची काय गरज आहे या मानवी जीवनाकरिता काय करू शकतं नामस्मरण काय ताकद आहे त्या नामस्मरणाची कदाचित अजूनपर्यंत प्रत्येकाला याचं ज्ञान नसेल पण संत विचारानं आपल्याला ते ज्ञान प्राप्त होईल कारण हा सप्ताह हे आयोजनच त्याकरिता आहे अनादी कालापासून आपल्याला भगवत प्राप्तीची जी भूक लागलेली आहे ती या सप्ताहाच्या माध्यमातून संपुष्टात यावी आणि बहिर्मुख इंद्रिय आपली अंतर्मुख होऊन खऱ्या अर्थानं खरं साध्य आपल्याला प्राप्त व्हावं अज्ञानातून ज्ञान प्राप्त व्हावं या अनुषंगानं आपण सर्व ही साधनं करत आहोत आणि मग त्यामध्ये भगवंताचं चिंतन हे सगळ्यात महत्वाचं साधन आहे पण काय करतो हो नामस्मरण कैसे विठोबाचे नाम
काय म्हटले मी? कैसे विठोबाचे नाम. विठोबाचं नाव कसं आहे? तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम. ऐकताय ना तुम्ही सगळे? हे असं तरी करा, नाही असं तरी करा, हो म्हणा नाही म्हणा. प्रतिसाद देणं हे श्रोत्याचं आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे बसल्या जागी निदान कळालं तर असं करा, नाही कळालं आपला प्रतिसाद देत बस. आल्यापासून बघते नुसते अशाच पाहत बसल्या. आपलं खेडीमेडी वातावरण असावं. इकडे लक्ष द्या. कैसे विठोबाचे नाम. संचित क्रियमान भोग तुटे ऐसे विठोबाचे नाम. कैसे विठोबाचे नाम. उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठोबाचे नाम. कैसे विठोबाचे नाम. जाय त्रिविध तो ताप आणि वसो न शके पाप ऐसे विठोबाचे नाम. कैसे विठोबाचे नाम. सर्वाला दुःख कारणीभूत असणारी माया, त्या मायेलाही होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा भावार्थ हा सर्व द्रुपदावरतीच आहे. आणि निश्चितच आपल्याला त्या भगवत चिंतनाचं महात्म्य कळावं या अनुषंगानं तुकोबर आपल्याला अभंगाद्वारे नाम महात्म्य प्रतिपादन करतात. फार गोड अशा नियोजनामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. श्री क्षेत्र ओंकारेश्वर शिखर शिंगणापूर महाशिवरात्री निमित्त त्रिदिनीय अखंड हरिनाम सप्ताह आणि सुंदर अशा पद्धतीनं या ठिकाणी भव्य स्वरूपाचं नियोजन आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर इतका आनंद होतोय कारण इथपर्यंत भगवंताचं नामस्मरण आपल्याला घडतंय, यात फार मोठी धन्यता आहे. नाही तर काही काहींचं आयुष्य निघून गेलं तरी साधा रामकृष्ण हरिमुखात येत नाही, एवढं ध्यानात ठेवा. महिला वर्ग अजूनही मला वाटतं पूर्णतः तुमचं कीर्तना ध्यान नाही म्हणताय. खुशा हाय हाय हा, माझा आवाज येतोय सगळ्यांपर्यंत. आज पहिलाच दिवस आहे आणि खरंच मला शेवटपर्यंत कीर्तनात महाराज ध्यान करावं लागेल की आज पहिला दिवस आहे. कारण आज पहिला दिवस जरी असला तरी असा भास होतोय की आज चौथा पाचवा दिवस असल्यासारखा. आणि खरंच हा जनसमुदाय इथे जवळपास अगदी खेटून काही वस्ती नाही किंवा, पण खऱ्या अर्थानं तुमचे भगवंतावरची श्रद्धा, ओंकारेश्वर भगवंतावरची खऱ्या अर्थानं भक्ती, ते प्रेम आज खऱ्या अर्थानं तुमच्या उपस्थितीतून दिसून येतं की पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी तुमची उपस्थिती प्रार्थनीय, याबद्दल खऱ्या अर्थानं धन्यवाद. निश्चितच फार गोड अशा नियोजनात आपण सर्वजण उपस्थित आहात आणि ज्यांचं सौजन्य या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेला प्राप्त झालेले कैलासवासी रावसाहेब मानाजी राऊत यांच्या स्मरणार्थ योगेश व युवराज रावसाहेब राऊत या दोन्ही बंधूंनी इथपर्यंत हे सौजन्य दिलेले. एकदा जोरदार टाळी वाजवा सौजन्य दात्यांसाठी. आणि याचे अन्नदाते श्री जयशंकर शिवाजी राऊत आणि डॉक्टर जय संतोष शिवाजी राऊत यांचंही मनापासून या ठिकाणी धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा. कीर्तन खऱ्या अर्थानं कीर्तनामध्ये अन्नदात्यांचं आणि सौजन्यदात्यांचं आभार मानावेच मानावेत. का मानावेत? अभिमान आहे म्हणून नाही मानावेत बरं का. तर खऱ्या अर्थानं समाजामध्ये अनेक लोकांजवळ पद आणि पैसा आहे, पण सगळ्यांचंच पद आणि सगळ्यांचंच धन या धार्मिक कार्याला लागत नाही. पण मुळात जर आपलं पद आणि आपलं धन या धार्मिक कार्याला लागत असेल ना, तर कुठे ना कुठे तरी श्री ओंकारेश्वरांची आपल्यावरती कृपा आहे हे समजून जा. कारण भगवंताची कृपा असल्याशिवाय, ठीक आहे, भगवंताची कृपा असल्याशिवाय इथपर्यंत या सगळ्या गोष्टी घडत नाही. आणि म्हणून निश्चित त्यांच्यावरती भगवंताची कृपा आहे. अशी सेवा घडत राहो. त्याचबरोबर आपल्या सर्वांनाच आणि या सर्व उत्सवाला ज्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी प्राप्त आहे, स्वर भास्कर हरिभक्तीपरायण आदरणीय अनंत महाराज काळे, एकदा जोरदार टाळी वाजवा. फार गोड असं पद्धतीने इथपर्यंत नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय राम महाराज पवळ, त्याचबरोबर हरिभक्तीपरायण आदरणीय रोहिदास महाराज बर्गे, एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण एक मार्गदर्शक जर चांगला असेल तर खऱ्या अर्थानं त्या मार्गावरती चालणाऱ्या, त्या पंथानं जाणारा जनसमुदाय सुद्धा चांगल्या सुखाच्या प्राप्तीपर्यंत पोहोचतो. आणि जर मार्गदर्शक चुकीचा असेल आणि मार्ग दाखवणारा चुकीचा असेल ना, तर खऱ्या अर्थानं आपण कितीही दूरपर्यंत चाला, आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण मार्गदर्शक चांगले आहेत आणि एवढी सगळी बाल गोपाळ टाळकरी इथपर्यंत उपस्थित आहेत. किती मोठा आनंद. महाराज तुम्ही कार्यक्रमाची म्हणजे कॉन्टॅक्ट झालं, इथपर्यंत सेवा घेण्यातही आली.
पण आज निघताना मात्र मला गावाचं नाव चुकीचं सांगण्यात आलं बरं का. मला कोणाचा फोन झाला माहीत नाही, पण आज निघताना मात्र मला कार्यक्रमाच्या ठिकाणाचं नाव मी निघताना बरोबर विचारून घेत असते की नेमकं कोणतं गाव. कारण एका गावाची म्हणजे एका गावाची नावं अशी 2-2 असतात, 3-3 असतात. म्हटलं नेमकं कोणतं गाव आहे ते मला कळावं याकरिता मी कॉन्टॅक्ट केलं. पण चुकून कोणाचा तरी चुकीचा मेसेज झाला की चुकीचं गावाचं नाव सांगण्यात आलं. पण तरी देखील मी पुन्हा एकदा खात्री करून सांगितलं, म्हटलं नेमकं गावाचं नाव काय, मला अजूनपर्यंत समजलं नव्हतं. मी पत्रिका वाचल्यानंतर मला नेमकं गावाचं नाव कळालं बरं का. म्हणजे नेमकं आपल्या गावाचं नाव काय, गुलेवाडी. मला खरंच कोणीतरी चुकीची माहिती दिली. नेमकं गावाचं नाव काय, मग मला का प्रयागराज वाटतंय बरं, मला का काशी तीर्थ वाटतंय बरं, मला का पंढरपूरचं वाळवंट वाटतंय बरं. हे अजूनही आश्चर्यानं बघत बसले. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे की काय इथे. विठाल विठाल अजूनही खुलता कळी का बरं. अहो कोणी मला चुकीची माहिती दिली नाही. गावाचं नाव आणि व्यवस्थित पत्ता सांगितला होता. पण आज तुमचा हा भव्य स्वरूपाचा आनंद भक्ती पाहून मला पंढरपूरच्या वाळवंटाचा भास होतोय. काय कमी असेल हो, काय कमी असेल. निश्चितच आपण किती दिवसांचा सप्ताह करतो याला महत्व नाही बरं का. बऱ्याच जणांना वाटतं काय हो 3-4 दिवसाचा सप्ताह काय उपयोग. मुळात आपण किती दिवसांची सेवा करतोय याला महत्व नाही. आपण 3 दिवस करतोय, 4 दिवस करतोय, 5 दिवस करतोय, 7 दिवस करतोय, 12 दिवस करतोय की महिनाभर करतोय, किती दिवस करतोय याच्यापेक्षा ती भक्ती कोणत्या भावाने करतोय याला फार महत्व आहे. कारण भक्तीमध्ये भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती. बोलू नये, भावाशिवाय भक्ती पूर्णत्वाला जात नाही. त्यामुळे आपल्या या सप्ताहामध्ये भाव फार महत्वाचा आहे. आणि खरंच तुमचा हा सर्वांचा फार सुंदर असा भाव इथपर्यंत प्राप्त झालेला आहे. ही घडतंय आपल्या कलियुगामध्ये ही साधना आहे नामचिंतन. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, भगवंताच्या चिंतनानं कलियुगामध्ये उद्धार सांगितलेला आहे. लक्ष देऊ नये का. पण काही दुर्भाग्य जीवन असतं जे की आयुष्यात एकदाही भगवंताचं स्मरण, एकदाही भगवंताचं नामचिंतन घडत नाही. मुळात परमार्थ जीवनात घडण्याकरिता आजी प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. प्रारब्ध जर प्रतिकूल असेल ते बळाच्यानं कीर्तनाला बसलं तरी निम्म्यातून डुकल्या खातं. ते पूर्ण कीर्तन नाही ऐकू शकत, निम्म्यातून डुकल्या खातं. हे पहा, जसं प्रपंचासाठी तन महत्वाचं आहे तसं परमार्थाकरिता बोला 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 मन महत्वाचं आहे. बरोबर की नाही. प्रपंचाकरिता तनाची गरज आहे पण परमार्थाकरिता मनाची गरज आहे. शुद्ध भाव असण्याची गरज आहे आणि तर तो परमार्थ पूर्णत्वाला जातो. नाही तर 8-8 दिवसांचा सप्ताह असून सुद्धा एकही दिवस त्याला उपस्थित राहता येत नाही. कोण असेल दुर्भागी तो. एकही दिवस नाही, काकड्याला नाही, हरिपाठाला नाही, भजनाला नाही, कीर्तनाला नाही, जागराला नाही, कुठेच नाही. ते दिसतं फक्त आहे का नंतर ते पंक्तीलाच दिसतं, परत कुठेच दिसत नाही. काकड्याला नाही, भजनाला नाही, हरिपाठाला नाही, प्रवचनाला नाही, कीर्तनाला नाही. 8 दिवस संपून गेले आणि 8 दिवसांनंतर काल्याचं कीर्तन झाल्याबरोबर त्या ठिकाणी हे दिसलं. आणि दिसल्याबरोबर गावकऱ्यांनी विचारलं, म्हणले का हो 8 दिवस एवढा सप्ताह सुंदर झाला, गावात पारायण झालं, मोठा छान पद्धतीचा उत्सव झाला, का बरं तुम्ही कुठे दिसला नाही? काकड्याला नाही, हरिपाठाला नाही, भजनाला नाही, कीर्तनाला नाही, का बरं नाही? ते उत्तर देतं काही नाही. आता हे कॉमन आहे बरं का. काही नाही बाबा, जरा महत्वाचं काम होतं म्हणून जमलं. अहो जमलं नाही हे काय कारण आहे का? आपल्या संचितात नाही, आपल्या प्रारब्धात नाही. ते सांगा, जमलं नाही होत तर नाही देऊ शकत आपण. जमलं नाही जमलं ते काय आपल्या हातात आहे का? पत्रिका छापली म्हणून हा सप्ताह घडतोय का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्ही प्रतिसाद दिल्याशिवाय कीर्तन बरं नाही वाटणार. प्रतिसाद द्या. पत्रिका छापली म्हणून आपला सप्ताह घडतोय का? नाही, बरोबर नाही. पत्रिकेवरती आपला सप्ताह अवलंबून निश्चितच नाही. कारण बाबा पत्रिकेवरती जर सप्ताह अवलंबून असते तर काही गावचे सप्ते पत्रिका छापून बंद पडले नसते. पत्रिका छापलेली राहते पण सप्ताह नाही होत. म्हणजेच पत्रिकेवरती सप्ताह अवलंबून नाही. मंडप डेकोरेशन वरती सप्ताह अवलंबून नाही. मंडप डेकोरेशन वरती सुद्धा सप्ताह अवलंबून नाही. किंबहुना आयोजन नियोजन तुम्ही सगळ्यांची उपस्थिती आहे म्हणून सुद्धा हा सप्ताह निश्चितच
आपल्यामुळे सप्ताह का? हा, नाही, निश्चितच नाही. अहंकाराचा वारा न लागू राजसा. आपल्यामुळे काय? आपल्यामुळे नाही. किंबहुना कीर्तनकार येतात, कीर्तन करतात म्हणून सुद्धा सप्ताह नाही. जावं काय घरी मग? नाही म्हणताय. नाही, उत्तर अगदी बरोबर आहे. उत्तर चुकीचं नाही. कीर्तनकार आहे म्हणून सप्ताह नाही, सप्ताह आहे म्हणून कीर्तनकार आहे, एवढं ध्यानात ठेवा. काय कोण इथं मोठं आणि लहान हो? इथे सगळी आपण भगवंताचे दास आहोत, हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात पाहिजे. पत्रिकेमुळे नाही, तुमच्यामुळे नाही, आमच्यामुळे नाही, मग सप्ताह घडतो कशा कारणानं? सप्ताह घडण्याकरिता लक्ष देऊ नये का? परमार्थ घडण्याकरिता जीवनामध्ये भक्ती, गावामध्ये कीर्तन, प्रवचन, नामस्मरण घडण्याकरिता तिथली माती सुद्धा पवित्र असावी लागते. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. हे नारायण कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती, जन्म घेती. मोकळ्या मनानं टाळी वाजवा, मोकळ्या मनानं. लक्षात घ्या, हे का घडतं? जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे वैष्णवाचा वास, कर्णभूमी पूर्ण देश, कर्णभूमी पूर्ण देश, कर्णभूमी पूर्ण देश, जेथे वैष्णवाचा वास, कर्णभूमी पूर्ण देश, कर्णभूमी पूर्ण देश, कर्णभूमी पूर्ण देश, पूर्ण देश, पूर्ण देश. खरंच हे फार मोठं भाग्य आहे. लक्षात ठेवा, या माती जन्माला आलोत, नुसतं जन्मालाच नाही आलोत तर खरी अर्थानं त्याचे दास झालोत, हे फार मोठं पुण्यकर्म आहे. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी म्हणून भगवंताची सेवेचा योग आलेला आहे. आणि निश्चितच या योगानं आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नाम महात्म्य जाणून आपल्या जीवनात त्या साधनानं आपल्याला ते साध्य प्राप्त करायचं आहे. कारण साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधन महत्वाचं आहे. पण सध्याच्या काळात काय झालं, काही लोकांना साध्य कळतं पण साधनाचा अवलंब घडत नाही, आणि काही माणसांच्या जीवनात साधनाचा अवलंब घडतो पण साध्याची निश्चिती होत नाही. आपण काय करतोय ते कळतं, पण आपल्याला शेवटी काय प्राप्त करायचंय ते कळत नाही. आणि काही माणसांना आपल्याला काय प्राप्त करायचंय ते कळतं, पण ते प्राप्त करण्याकरिता काय केलं पाहिजे ते कळत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून जीवनामध्ये संत विचार असल्याशिवाय आपण परमार्थ नाही पूर्णत्वाला नेऊ शकत. तेनेची पंधे चालो जाता न पडे गुंथा कोठे काही. संत विचारानंच आपण आपल्या जीवनाला खरा परमार्थ खरं साध्यापर्यंत पोहोचू शकतो. नाही तर स्वतःच्या मनानं किती परमार्थ करा. ज्ञानोबराय सांगतात, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला पण हरी पाटी स्थिरावला. तोची धन्यता आहे त्याला. पण सध्याच्या काळात ऐकून घेण्याची तरी मानसिकता कुणात राहिली.
संतांनी हातापाया पडून आपल्याला मोडून या नानामते देती सिद्धांत सौरसू अवघडातला परमार्थ सोप्यात करून सांगितला. पण सध्याच्या काळात ऐकून घेण्याची मानसिकता पाहिजे. एखाद्याला जर चांगलं सांगायला गेलं ते म्हणतो तू शिकू नको, तू शिकू नको, मला कळतं. आज प्रत्येक जण स्वतःमध्ये शहाणा झालेला आहे. आलं का लक्षात? ज्ञान विज्ञान वाढलेलं आहे आणि या कारणानं काही लोक संत विचार सुद्धा ऐकून घेण्याच्या मानसिकतेत काय म्हणले संत सांगतात आणि काय देव सांगतात, काय विठ्ठल आणि काय भजन. अहो संतांनी अवघडातला परमार्थ सोप्यात सांगितला. सोपेवर म आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा समाधीचे सुख सांडा वाळोनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. फार सोपं वर्म सांगितलं. पण जो अंतकरणानं ते ऐकून घेईल त्याच्याकरिता. नाही तर काही आमच्या गाडीला आडवे येतात. तुम्हाला काही कामं नाहीत का बाबा, करू दे ना. सध्याच्या काळात आपल्याला दोन वर्ग माहिती आहेत, एक मानणारा आणि एक न मानणारा, एक ऐकणारा एक न ऐकणारा, एक जाणणारा एक न जाणणारा. आपल्याला दोनच वर्ग माहिती आहेत, पण आता तिसराही वर्ग सुरू झालेला आहे. पहिला मानणारा, दुसरा न मानणारा आणि तिसरा मानणाऱ्याला न मानू देणारा. ते उभा सप्ता बंद पाडतात. एवढे नास्तिक विचारांचे राहते, एवढे निगेटिव्हिटीने भरलेले राहते. आता सध्याच्या काळात आमच्या गाडी पुढे मांजर आडवी गेली तर काही टेन्शन नाही, पण अशी नकारात्मक विचारांची लोक जर आडवी गेली टेन्शन राहतं. कधी आयोजकांचा फोन येईल आणि कॅन्सल कार्यक्रम म्हणतील सांगता येत नाही. एवढे नास्तिक राहतात. पण संतांनी सांगावं बाबांनो, तुम्ही किती धन कमवा, तुम्ही किती ज्ञान कमवा, तुम्ही किती पद पैसा कमवा, तुम्ही कितीही श्रीमंती कमवा, रामकृष्ण हरिमुखात नसेल काडीची किंमत नाही आपल्या पदाला आणि धनाला. वाजू वाटलं तर मोकळ्या मनानं वाजवा बरं काय. तसं काही आपल्यासाठी आग्रह नाही. नाही बघा जमलं तर हे बा, माझ्या कौतुकासाठी कुणी सुद्धा टाळी वाजवू नका. बरं ठीक आहे, नका वाजू, ठीक आहे, काय नका वाजवू, पण किमान स्वतःच्या उद्धाराची टाळी चुकू नका. करे टाळी बोला मुंगी करताळी बोला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम. बोला गोनीच्या पाया विडवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला. लागोनिया पाया विडवितो तुम्हाला, करताळी बोला मुखी नाम, करताळी बोला मुखी नाम, मुखी नाम, मुखी नाम. लागोन या बाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. संतांनी हातापाया पडून या टाळीचं महात्म्य सांगितलं. पण काही जर आपल्याला समजत नसेल, मी सुरुवातीलाच सांगते बरं का, कीर्तनात एकही टाळी चुकायची नाही, एकही टाळी चुकायची नाही. ज्यांना तिथली टाळाटाळ चुकवायची आहे त्यांना इथं टाळीची टाळाटाळ करायची नाही. कारण या टाळीचं महत्व एवढं मोठं आहे. तुम्ही आता काही लोकांना आध्यात्मिक दृष्ट्या नाही कळत, पण किमान आरोग्याच्या दृष्टीनं जरी तुम्ही पाहिलं तरी ध्यानात येईल. आज सायन्सनं सुद्धा मान्य केलेलं आहे, म्हणजे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आपण जर सलग दिवसातून किमान 70 ते 80 वेळा टाळी वाजवली आणि तेही विठ्ठलाचं भजन गात, म्हणजे विठ्ठल 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 अशा शब्दांचा उच्चार करत जर आपण जर सलग टाळी वाजवली 10 मिनिटं किमान, तर हातामध्ये ॲक्युप्रेशर पॉइंट असतात ज्यावरती दाब पडतो आणि या कारणानं शरीरामध्ये रक्ताभिसरण क्रिया चांगली होते, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, शरीरात रक्त प्रवाह चांगला होतो आणि याच कारणानं असंख्य रोग नष्ट करण्याची ताकद एका टाळीत राहते. म्हणून टाळी वाजवा. फायदा सांगितल्यावर काय टाळ्या वाजायला लागल्या? फायदा आहे परमार्थात. या टाळीचं महात्म्य तितकं मोठं आहे. निरोगी राहता येतं या टाळीनं. लक्ष देऊ नये का? संतांचं ऐकल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार आहे. जगाचे 1000 शब्द ऐका, जगाचे 1000 शब्द ऐका, आपला उद्धार करू शकत नाही, पण संतांचा एक शब्द ऐका, जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही.
ताकद आहे संतांच्या शब्दात. तरी अवधान हे केली दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रत्युत्तर माझे कसं ऐका, उघड ऐका. का आत्मविश्वास आहे हो शब्दात. तुम्ही आम्ही बरेचसे शब्द बोललो असतील जगाला, असं नाही तसं कर, हे नाही ते कर, हा बरेचसे उपदेश दिले असतील, सल्ले दिले असतील, पण तुमच्या आमच्या शब्दांचा काय प्रभाव या जगावरती पडेल. संतांच्या शब्दात आत्मविश्वास आहे आणि त्यांच्याच विचारांचा प्रभाव आपल्यावरती पडला पाहिजे. कारण सध्याच्या काळात नीट लक्ष देऊ नये का, आज आपल्या जीवनात येणारं सुख, आपल्या जीवनात येणारं दुःख, आपल्या जीवनातलं यश आणि आपलं अपयश आपण कुणाचे विचार ऐकतोय त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण त्या विचारांच्याच संगतीनं हे कर्म घडत असतं. वाचूनी देते घेते अनेक, ज्ञानोबराय सांगतात निभ्रांत नाही सम्यक, तेथे कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. ज्या काही विचारातून जे कर्म घडतं त्या कर्मातून खऱ्या अर्थानं आपल्याला सुख दुःख प्राप्त करावं लागतं. त्यामुळे माणसानं विचार चांगले केले, विचार चांगला घेतला तर कर्म चांगलं घडेल, आणि कर्म चांगलं घडलं तर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आहे. म्हणून संतांचं ऐकणं गरजेचं आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून निश्चित या नामचिंतन आपल्यापर्यंत पोहोचलं जातं आणि त्याचं महात्म्य कळता आपल्याला शाश्वत सुख प्राप्त करण्याची इच्छा निर्माण होते. आतापर्यंत आपण दुःखामध्ये जगत आलो, पण शाश्वत सुखाची आज संतांनी आम्हाला सांगावी. बाबांनो, तुम्हाला भगवंताचं चिंतन करावं लागेल, कारण हे नामस्मरण फार महत्वाचं आहे. लक्ष देऊ नाही का, कलियुगामध्ये उद्धार करण्याचं सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, या विण सकळ शिनवाया, या विण सकळ शिनवाया, साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ, नाम हे केवळ, नाम हे केवळ. सगळ्यात सोपं. आता त्याला कळते ज्यांना स्वर कळाला, ज्यांना ताल कळाला, ज्यांना स्वरही कळे ना तालही कळे ना, ते उगे अशा पात्रात नेमकं चाललंय काय. हे पा, कीर्तनात बसल्यानंतर थोडाफार स्वर कळावा, थोडाफार ताल कळावा आणि आनंद घेता येतो बरं का. का आग्रह आहे स्वर कळण्याचा, कारण स्वर हा ईश्वराकडे नेण्याचा फार सोपा मार्ग आहे, फार गोड मार्ग आहे. कळावा. ज्यांना स्वर कळाला त्यांना स्वर्ग कळाला. ठीक. कारण काही काही यांना रागात गायलं की राग येतोय, अशी काही राहतात. राग गायल्यानंतर राग येतो. आता नाही कळत त्यात काय आपला दोष. काही वेळेस आपल्याला वाटतं आपला स्वर चुकला का काय, पण त्यांना कळत नाही. हे कीर्तन झाल्यावर कळते. शेवटपर्यंत प्रश्नचिन्ह हालत नाही बरं का चेहऱ्यावरच. पण इकडे लक्ष द्या. कळावा, कळावा, आनंद घेता येतो. पण काही लोकांना कीर्तनातला कुठलाच स्वर कळत नाही बाबा, कुठलाच स्वर कळत नाही. त्या हसत नाही, बोलत नाही, टाळी नाही, प्रतिसाद नाही, गुणगुण नाही, काही नाही. पण एक स्वर मात्र नक्की कळतो, ज्ञानेश्वर राहील टाळ्या. काय उपयोग. हे पहिल्या ठेक्याला टाळी पकडायला लागली. यांना वाटलं कीर्तन घरी जायला भोजन बाकी, काय उपयोग आहे. ज्यांना स्वर कळाला, स्वर्ग कळाला. चला, साधनातलं सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन आहे. 4 युगांमध्ये प्रत्येक युगात वेगवेगळी साधनं. कृतयुगामध्ये ध्यान धारणेनं भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. त्रेताल युगामध्ये योग याग विधीनं भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. द्वापार युगामध्ये भगवंताच्या पूजेनं सेवेनं भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे. आणि कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन, 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 कलियुगा
करावे भेटे नारायण देईल भेटे नारायण देईल भेटे हो तेने नारायण देईल तेने नारायण देईल युगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन कलियुगामध्ये करावे कीर्तन काय करा कलियुगामध्ये भगवंताच्या कीर्तनाने म्हणजेच त्याच्या चिंतनाने, कारण कीर्तन हे भगवंताचं चिंतन करण्याचं, नामस्मरणाचं, गुणगान करण्याचं ठिकाण आहे ना की मनोरंजनाचं. सध्याच्या काळामध्ये मनोरंजनाकरिता अनेक लोक सांगतात, पण हे मनोरंजनाचं साधन नाही बरं का, हे प्रदर्शनाचं साधन नाही बरं का. मनोरंजन प्रदर्शन करायचं असेल प्रपंच बाकी आहे, पण परमार्थ हा आत्मदर्शनाकरिता केला जातो. लक्षात ठेवा, आत्मदर्शनाकरिता, आत्मउद्धाराकरिता परमार्थाची गरज आहे. आणि सगळ्यात सोपं साधन म्हणजे भगवंताचं चिंतन सांगितलं. काय करतं हो चिंतन, काय करतं नामस्मरण, काय उपयोग आहे त्याचा आपल्या जीवनामध्ये. जळतील पापे जन्मांतरी ते जळतील पापे जन्मांतरी ते जळतील पापे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरी ते जळतील पापे जळतील पापे जन्मांतरी ते जळतील पापे बघा, निश्चितच काय करू शकतं नामस्मरण, काय ताकद आहे नामस्मरणाची. कदाचित आपल्याला आतापर्यंत याचं ज्ञान नसेल, पण संतांनी याचं ज्ञान सांगितलेलं आहे. कारण आपण, तुम्ही, आम्ही प्रत्येक जण इथपर्यंत आलेला प्रत्येक जण रोगानं ग्रस्त आहे. तुम्ही म्हणताल ताई अजूनपर्यंत एक इंजेक्शन नाही, अजून कसली गोळी नाही, अहो अजून दवाखान्याचं तोंड पाहिलं नाही, असा कितीही मोठ्या अंतकरणानं सांगणारा असू द्या, पण तोही रोगीच आहे. तो कोणत्या रोगाचा रोगी आहे, तो भवरोगाचा रोगी आहे. नीट लक्ष देऊ नाही का. इतर डोकं दुखीन, पोट दुखीन हे सगळं राहतं, पण भवरोग एवढा सामान्य रोग नाही बाबा. इतर रोगात आणि भवरोगात फरक आहे. इतर रोगांमध्ये भवरोगात फरक आहे. तुम्ही म्हणताल काय फरक आहे, अगदी सामान्य फरक सांगते. इतर रोग जन्माला आल्यानंतर होतात आणि भवरोग झाल्यानंतर इथं जन्म आहे. नाही कळालं का, अगदी सोपं सांगते. इतर रोग कधी जन्माला आल्यानंतर. डोकं कधी दुखतंय, बोला, डोकं कधी दुखतं, बरोबर, जन्माला आल्यानंतर. डोकं आलं म्हणजे डोकं दुखलं, डोकंच नसेल तर काय डोकं दुखणार. डोकं आलं म्हणजे डोकं दुखलं, म्हणजे जन्माला आल्यानंतर डोकं दुखतं. पोट कधी दुखतं, इकडे लक्ष द्या. वा, पोट कधी दुखतं, पोट, महिला मंडळ, पोट कधी दुखतं, शेजारचीचं चांगलं झालं, असं काही नाही ना. काय बेडूक असेल, पाल असेल, पण चला विठाल विठाल मला हे कळत नाही, हे सगळे प्राणी महिलांच्याच दिशेनं का येतात दरवेळेस कीर्तनात. हे इकडं कधी घुसत नाही बरं का, ते महिलांकडेच जाते. बऱ्याचशा कीर्तनात असं कुणी बेडूक येईल, कुठं पाल येईल, कुठं काय म्हणतात ते सापाची मावशी, काय म्हणतात साप, महिलांकडे चांगले घुसतात. जे कोणी लक्ष देत नाही ना व्यवस्थित, ते लक्ष द्या हे सांगण्याकरिता येतं बरं का. डोकं दुखतं जन्माला आल्यानंतर, पोट दुखतं जन्मानंतर, या सगळ्या व्याधी जन्माच्या नंतरच्या आहेत. पण भवरोग झाला की जन्म, एवढं ध्यानात ठेवा. आणि हा रोग असा सामान्य रोग नाही बरं का. आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत, आणि 72,000 नाड्या म्हणजे 72,000 रोग आहेत. आणि 72,000 रोगांमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा रोग म्हणजे भवरोग आहे. हा, एवढा सामान्य रोग नाही हा. पण भगवंताच्या नामचिंतनाची ताकद सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आता एवढा मोठा रोगाचा बाप जरी हा भवरोग असला, तर या भवरोगाला जागच्या जागी तोडण्याचं काम करतं ते भगवंत. तुटे भवरोग, तुटे भवरोग, ताळी वाजवायची. तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग, तुटे भवरोग,
कुठे भवरो 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 हो कुठे भवरो संचित क्रियामान भोग कुठे भवरो संचित क्रियामान भोग ऐसे विठो ऐसे विठो हे तुटे भवरोग संचित क्रियामान भोग तुटे भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठो वाचे नाम ऐसे विठो वाचे नाम हे तुटे भावानो संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग तुटे भवरोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग संचित क्रियामान भोग ओ वा तुटे भवरोग संचित क्रियमान भोग जगद्गुरु तुकोबराय भंगाच्या प्रथम चरणात सांगतात तुटे भवरोग. या नामचिंतनाची ताकद महात्म्य सांगत असताना रोगाचा बाप असणारा रोग म्हणजे भवरोग, पण त्यालाही जागच्या जागी तोडण्याचं काम करतं ते भगवंताचं चिंतन आहे. संचित क्रियमान भोग. इकडे लक्ष देऊ नये का? प्रत्येकाला भवरोग जडलेला आहे. इथपर्यंत व्याधीनग्रस्त आहे हो प्रत्येक जण. इतर मेडिकल मध्ये गेला तर साध्या साध्या रोगावरचं औषध मिळतं, सामान्य रोगावरचं औषध मिळतं, पण भवरोगाचं औषध इतर मेडिकल मध्ये नाही मिळत. ब्रह्मरस घेई काढा आणि तेने पिढा वारेल. त्याच्यासाठी रोग जेवढा मोठा आहे तेवढा औषधही तितक्याच उंचीच आहे. ही नामस्मरणाची क्षमता आहे. लक्ष देऊ नाही का? किती क्षमता आहे नामस्मरणामध्ये? काय क्षमता आहे नामस्मरणामध्ये? नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पान्हा फोडी पाषाणाला पान्हा पाषाणाला पान्हा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे फोडी पाषाणाला पान्हा फोडी पाषाणाला पान्हा नाम तुझे रे 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 नारायण नारायण नाम जपले वाल्मिकाने तुटले दोन प्याला पाने दोन प्याला पाने नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. ज्यावेळी आपण सर्वांना ही कथा हा भाग माहीत आहे की वाल्या कोळी हा डाकू स्वरूपाचा राक्षसी वृत्तीचा, पण जेव्हा संत संगतीतून भगवत चिंतनाचं महात्म्य कळावं, जेव्हा भगवंताचं चिंतन मुखात यावं, तेव्हा बसताना डाकू बसला, पण जेव्हा उठले तेव्हा खरी अर्थानं महर्षी ऋषी झाले. लक्षात ठेवा, वाल्मिकी ऋषी झाले म्हणजे बसताना डाकू आणि उठल्यानंतर साधू. ही ताकद जर कशाची आहे तर ती नामस्मरणाची. विठ्ठल 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 विठ्ठल. पण त्याकरिता संत दर्शन हेही महत्वाचं राहतं बरं का.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे नामचिंतन हे महत्वाचं आहे आपल्या जीवनाकरिता. का? कारण आपल्या सगळ्यांना जडलेला तो रोग जागच्या जागी तोडतो. संचित क्रियमान भोग दुःख नाहीच होतं आणि खऱ्या अर्थानं शाश्वत सुख आपल्या अंतःकरणात नांदतं. एवढंच काम आहे का? एवढंच महत्व आहे का? एवढंच महात्मा नाही तर निश्चित आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण्याचं दुःख ही जागच्या जागी समता भंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसे विठोबाचे नाम, 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 हा उच्चारिता उच्चारिता खंडे जम, उच्चारिता खंडे, उच्चारिता खंडे जम, उच्चारिता उच्चारिता खंडे जम, उच्चारिता उच्चारिता खंडे जम, हा उच्चारिता उच्चारिता खंडे जम, उच्चारिता खंडे, उच्चारिता खंडे जम, उच्चारिता उच्चारिता खंडे जम, उच्चारिता 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 खंडे जम, ऐसे विठोबाचे नाम, 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 ऐसे विठोबाचे वा. उच्चारिता खंडे जन्म कशानं? ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, तुटे भवरोग ऐसे विठोबाचे नाम, उच्चारिता पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पुन्हा पुन्हा जन्म मरणाचं दुःख नाहीस करतं ते फक्त नामस्मरण आहे. नाही तर किती वेळा जन्म यावे आणि नित्य भावे फजित. म्हणून जीव भ्याला. खऱ्या अर्थानं संत सांगतात किती वेळा नित्य जन्माला यायचं, नित्य भजित व्हायचं. कारण ही जन्म मरणाची प्रोसेस आपल्या हातात नाही बरं का. ज्ञानोबाराय सांगतात ना तरी उदो असतू अपैसे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्याप्रमाणे माणसाचा जन्म आणि मरण आहे. आणि म्हणून निश्चितच इथपर्यंत हे जन्म मरणाचं दुःखही फार मोठं आहे. गर्भवासाचं दुःखही फार मोठं आहे. काय सांगू गर्भेची यातना. माझा भोगीता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. काय सांगावं देवा. सोपं नाही जन्माला येताना दुःख, ते 9 महिने गर्भवासाचं दुःख, जन्माला आल्यानंतर दुःख, आयुष्य जगत असताना दुःख. माणसाला वाटतं किमान म्हातारपणी तरी 4 दिवस सुखाचे येतील, पण संत तर म्हातारपणाचं तर डबल दुःख सांगतात. नाकमुख गळू लागे लाळ आणि शेपूड, श्वान परिगती झाली अवघी करती हाड हाड. तुम्ही संत माया बाबा एवढा उपकार करा. खरी अर्थानं म्हातारपणी थेट पडसे खोकला, हात कपाळाला लावून बैशी. म्हातारपणाची अवस्था. खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, आधी सफरचंदासारखे गालती सारखं आरशात पाहायचं. कधीच सौंदर्यावर अभिमान करू नका बरं का. कोणत्याच गोष्टीवर अभिमान नको, कारण प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी संपणार आहे. सफरचंदासारखे गाल होते, घुंगराळू केस होते,
अहो काय कृष्णासारखं रूपडं दिसायचं त्याची 4-4 वेळा अंघोळ करायचं आणि 4-4 वेळा आरशात बघायचं. माझ्यासारखं कुणीच नाही. आणि याचा अभिमान झाला, अभिमान. ते कोणापुढं गेलं तरी रामकृष्ण हरी नाही बरं, ते कुणापुढं गेलं तरी खाली वाकत नव्हतं. कधीच माणसानं अभिमानात जगू नये. ज्ञानोबा सांगतात, जे बहुता एका अभातरू अहंकाराचा भूत संचरू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा. विसरून जातो माणूस स्वतःला त्या अहंकारामध्ये. आणि काय प्राप्त होतं मग स्वतःच्या हातात? कधी ना कधी तरी सौंदर्यही संपणारे, संपत्ती संपणारे, पदही संपणारे आणि देहही. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. आता टाळी वाजवा सर्वांनी, टाळी. हा टाळी. आज जमाने पर इतराने वाले कल तू ही पछताएगा. आज जमाने पर इतराने वाले कल तू ही पछताएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. आएगा. काय कोणावरती अभिमान? सफरचंदासारखे गाल पण खोबऱ्याची वाटी झाले असे मुख आणि गळत असे नाक शेषमपुरी. पोरगा ऐकून घेत नाही, सून ऐकून घेत नाही. ते आमच्या जवळ तक्रारी करतात, महाराज तुम्ही तरी सांगून बघा ना, ऐकलं तर. हा आता मात्र जीर्ण झाली हो अवस्था. आता मात्र कष्ट होत नाही, शरीर जीर्ण झालं. काय काय राहिलं सांगा ना स्वतःजवळ, काय राहिलं? ही जन्म मरणाची अवस्था आहे. काय सांगते मी? हे दुःख सांगते मी या संसाराचं. म्हणून संत सांगतात, बाबांनो, जर आपल्याला हे दुःख नकोसं वाटत असेल आणि यातून जर आपल्याला साध्य प्राप्त करायचंय, यातून जर आपल्याला सफलता प्राप्त करायची आहे, तर निश्चितच कुठे ना कुठे तरी भगवंताच्या चिंतनाचा आधार घ्यावाच लागेल. तरच ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म खंड होतो. बरं काय ताकद आहे नामचिंतनाची? इकडे लक्ष द्या. काय ताकद आहे नामचिंतनाची? काय व्यापकता आहे नामचिंतनाची? किंबहुना कितीपर्यंत नामचिंतन खऱ्या अर्थानं आपलं पाप किंबहुना आपलं दुःख नाहीसं करू शकतं. एक कॅपॅसिटी म्हणतो आपण, कॅपॅसिटी. काहीतरी एक आता अशा लेकरांना जर कोणी म्हटलं की 100 किलो साखरेचं पोतं इथपासून तुमच्या घरापर्यंत पोच करा, करता येईल का हो? सांगा ना पुरानो, करता येईल का? अहो किती हुशार पोर आहे तो. नाही येणार. बघा ना, डोक्यावरती घेतलं 100 किलोचं, जमेल का? नाही जमणार. मग 50 किलो जमेल का? नाही जमणार. बरं ठीक आहे. 25 किलो नाही जमणार. बरं ठीक आहे. 5 किलो तरी निदान. हा आता जमेल. 5 किलो. ही तिथपर्यंतची कॅपॅसिटी आहे या लेकरांची की ते तिथपर्यंत 5 किलो साखर पोच करू शकतील. बाबा तुम्ही 25 किलो नाही नेऊ शकत. नाही, आता जुनी जाणती माणसं कणखर होती हो. पण आता शेवटी सध्याचं खाणं बिघडलं आणि म्हणून माणसाला इथली वीट उचलायची म्हटलं तरी. आजही आपण जर काही देवस्थानच्या ठिकाणी गेलो, जुन्या पौराणिक मंदिरं जर पाहिलीत, तर मोठमोठ्या दगडांची बांधकामं आपण पाहत असतो, मोठमोठी दगड. आणि आजही आपण तिथे गेल्यानंतर चर्चा करत असतो, एवढे मोठे दगड वरती नेले कशी असतील, एवढे मोठे दगड इथपर्यंत बसवले कशी असतील, आणि एवढे मोठे दगड यांनी उचलले कशी असतील. ते असं खाणं होतं, तेवढी ताकद होती, तेवढी ऊर्जा होती. आजचं खाणं बिघडलं, त्यामुळे माणसाची ऊर्जा खराब झाली. आजकाल तेवढी ऊर्जा नाही राहिली माणसाच्या अंगी. महिला मंडळ, त्यामुळं ऊर्जा वाहक खाणं दिलं पाहिजे. शरीराला पोषक घटक मिळावेत असं खाणं दिलं पाहिजे, ज्याला सात्विक आहार म्हणतो. नाही तर काही खायला देऊन 2 मिनिटात बनतो पदार्थ कोणता. वाह वाह वाह. आणि फार पोरांच्या आवडीचं झालं. आपण काय त्यानं ऊर्जा वाढणारी आपल्या. खरी अर्थानं माझा विषय मी वेगळा नाही करत, पण सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. 100 किलोचं साखरेचं पोतं ही लेकरं उचलू शकत नाही. 5 किलो ताकद ही त्यांची क्षमता आहे. एखादा तरुण असेल, अगदी हिंद केसरी असेल, तर तो 50 किलो 100 किलो आरामात नेऊ शकतो. एखादा वृद्ध व्यक्ती असेल 10-5 किलो नेऊ शकतो. ही ज्याची त्याच्या वयोमानानुसार, ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार ही त्याची क्षमता आहे. तसं भगवंताच्या नामचिंतनाची क्षमता किती आहे. किती दुःख नाहीसं करू शकतं, किती पाप नाहीसं करू शकतं, किती पाप.
आजी, वन विभाग खात्यानं एका जागेचा लिलाव केल्यानंतर तिथपर्यंत तिथला गवताचा पेंढा गोळा केला. तिथं जे काही गवत होतं, जे काही माळरानाला गवत होतं, ते सगळं गवत कामगारांच्या माध्यमातून काढलं. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. कामगारांच्या माध्यमातून ते गवत काढलं आणि त्याच्या पेंढ्या बांधल्या. पेंढ्या अख्ख्या वनात गवत होतं ना, अख्ख्या वनाचं गवत काढलं तेव्हा 1,00,000 पेंडी तयार झाली. किती? 1,00,000 पेंढ्यांचा ढीग. काय म्हणतो आपण त्याला? वळई. वळई म्हणतात, म्हणजे भागाभागची भाषा वेगळी राहते. आता ते रचलं गेलं. आमच्याकडे गंज वगैरे म्हणतात, असं काहीतरी. गंज म्हणतात. आता त्या पेंढ्यांची गंज, ती वळई रचली गेली. 1,00,000 पेंढ्या रचल्या. किती? लक्ष देऊ नका. 1,00,000 पेंढ्या. आता मला उत्तर द्या, 1,00,000 पेंढ्यांना जर आग लावायची, जाळायचंय, तर किती लाख काड्या लागतील किंवा किती लाख काड्या पेट्या लागतील? आपण 1,00,000 पेंड्या आहेत हो. 1,00,000 पेंड्या एका काडीत कशा वागतील? पुराण तुम्ही सांगा. 1,00,000 पेंड्याला किती काडी पेट्या लागतील? एकच? नक्की? बरं ठीक आहे. जर 2,00,000 पेंड्या असतील तर तरी पण एकच. असं कसं गणित? गणिताचा हिशोब केला तर आपल्या ध्यानात येईल. 1,00,000 पेंढ्यांना जर एक काडी लागत असतील तर एकाची दुप्पट 2 आहे. मग 2,00,000 पेंढ्यांना 2 काड्या तरी निदान एकात भागल? काही अनुभव वगैरे? तसं काही नाही. पण चला, 1,00,000 पेंढे असले तरी एक काडी, 2,00,000 पेंढे असल्या तरी, 10,00,000 पेंढे असल्या तरी, बोला बोला, एकच काडी. 50,00,000 पेंढे असल्या तरी तरी एकच. बस. 50,00,000 असो नाही तर कोट्याधी असो, एकाच काडीनं एवढा सगळा ढीग जाळू शकतो. ही ताकद एका काडीची आहे. तसं तृण अग्नी मिळे, समरस झाले आणि तैसे नामे केले. एकच नामस्मरण आपल्या हजारो लाखो पातकांचा नाश करता. अभंगाच्या 3ऱ्या चरणात. वसो न सके पाप हो 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 हो, वसो न सके पाप जाय त्रिविध तुताप, जाय त्रिविध तुताप हो 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 हो, ऐसे विठोबाचे नाम हो 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 हो, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम. समय सूचकता कशी करायची ही यांच्याकडून शिकावं बरं का. टाइम मॅनेजमेंट हे यांच्याकडून शिकवावं. काय गोड गायलं वा वा, जोरदार टाळी. खरी अर्थानं वसो न शके पाप. संत सांगतात 10,00,000 पेंढ्या नाही तर किती लाख पेंढ्या. अहो एका जन्माचा असो नाही तर अनंत जन्माचं पाप असो, पण एका भगवंताच्या चिंतनानं तिथल्या तिथं नाश होतं, तिथल्या तिथं जळून जातं. ही ताकद भगवंताच्या चिंतनाची आहे. वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप. आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक असणाऱ्या 3 तापातून माणूस ग्रस्त आहे, पण याही तापांना नष्ट करण्याची ताकद भगवंताच्या चिंतनात आहे. विठाल विठाल महाराज. खंत या गोष्टीची वाटते की सध्याच्या काळामध्ये एवढा चांगला नामगजर असून सुद्धा, एवढ्या चांगल्या पद्धतीचं प्रबोधन असून सुद्धा, एवढ्या चांगल्या पद्धतीनं परमार्थ वाढलेला असून सुद्धा सध्याच्या काळामध्ये आज विचाराचं परिवर्तन नाही दिसत. अरे खरंच नामचिंतनाचा प्रभाव आपल्यावरती झाला असता, किंबहुना आपण जर खरंच त्या मार्गाने गेलो असतो आणि खरंच देवाचं अस्तित्व आपल्याला कळालं असतं, तर समाजामध्ये 4-4, 5-5 वर्षांच्या लेकींवर अत्याचार अन्याय घडला नसता. चालूच्या घटना आहेत बाबा. आपण नेमका परमार्थ कशासाठी करतोय, कितपत परिवर्तन आपल्यामध्ये घडलं जात आहे. कारण प्रबोधन पावला पावलावे, गावागावात आहे, वाड्या वस्त्यात आहे, टीव्हीला मोबाईलला सगळीकडे आहे. अहो प्रबोधन भरपूर आहे, पण परिवर्तन होणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. परिवर्तन झालं पाहिजे. झालं ना, परिवर्तनही झालं, पण बाह्य रंगाने किती बदलला हो माणूस सध्याच्या काळात, किती बदलला. आजही जुनी जाणती माणसं बोलताना दिसतात, असं आमच्या काळात असं काही नव्हतं, अशी जुनी जाणती माणसं म्हणतात. असे कपडे नव्हते, अशी फॅशन नव्हती, असं खाणं नव्हतं, असं जगणं नव्हतं, असं राहणं नव्हतं, अशी घरं नव्हती, अशा गाड्या नव्हत्या, असे रस्ते नव्हते, असं नव्हतंच काही. साधं जीवन होतं, साधं राहणीमान होतं आणि उच्च विचार होते जुन्या जाणत्यांचे. पण आज
कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. किती बदलला हो माणूस, किती बदलला. सूरज ना बदला, चंदन बदला, ना तो ये बदला धरती आसमान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान, कितना इंसान. बदल गया इंसान. कितना बदल गया इंसान. इतना कितना इतना आता बदलला तो काही कमी बदलला. कुठे परिवर्तन केलं माणसानं. विचारा वाचूनी न पावी जे समाधान. अहो बाकीचं जग बदला पण विचारात शुद्धता नाही. तुमच्या स्वभावात तुमच्या वागण्यात जर बदल नसेल तर काय जीवनामध्ये परिवर्तन केलं. भरपूर तरुण तक्रार करतात, ताई आम्ही असं वागलो तसं वागलो, हे केलं ते केलं, भरपूर घरं बदलली, जागा बदलल्या, जमिनी बदलल्या. अरे सगळं बदल पण विचार बदलल्याशिवाय आयुष्य बदलू शकत नाही. आज खऱ्या अर्थानं आपल्याला जगायचंय ना. महिला मंडळ, माझ्या समन्वयीन लेकींना सुद्धा माझी विनंती आहे, थोडासा प्रबोधनाचा भाग म्हणून आपण ऐकलं पाहिजे की सध्याच्या काळामध्ये आज चालू घडीला एका बाजूला कीर्तन भजन प्रवचनाच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर केला जातोय आणि दुसऱ्या बाजूला तिच्यावरचे अत्याचार अन्याय मात्र दिवसाना दिवसा वाढत चाललेले आहेत. आज खऱ्या अर्थानं आपण जागृत होणं गरजेचं आहे. स्त्री शक्तीचा जागर करणं गरजेचं आहे. महिला वर्ग, अरे आपण कोणी सामान्यांच्या लेकी नाही आहोत. इकडे लक्ष द्या. महाराष्ट्राच्या मातीत रवलेली पहार काढून गुलामगिरीच्या छताडावरती प्रहार करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांच्या लेकी आहोत आपण. या विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर आदरणीय जयश्री ताईंचा आणि आमचा याआधी आपल्या संगमनेरमध्येच सायखिंड येथे या ठिकाणी परिचय आणि खरंच योग आला होता भेटण्याचा. मनापासून धन्यवाद. आदरणीय आपल्या या तालुक्याचे सर्वांच्या अंतःकरणातील हृदयस्थानी असणारे आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेबांच्या कन्या आणि इथपर्यंत कीर्तनाचं खरंच त्या कधी चुकवत नाही बरं का. कारण जेवढी राजकारण समाजसेवेची आवड आहे तितकीच त्यांना या भक्तीची परमार्थाची सुद्धा आवड आहे. मनापासून धन्यवाद. माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. सध्याच्या काळामध्ये महिलांवरती जेवढे अत्याचार वाढू लागलेले आहेत. आता इंटरनेट प्रत्येक जण वापरतोय आणि प्रत्येकाला याचं ज्ञान आहे की दिवसा गणित आज खऱ्या अर्थानं किती मुलींना अत्याचार सहन करावा लागतोय. मी या माध्यमातून का बोलतेय, कारण हेच एक ठिकाण आहे जिथे आपल्या विचारामध्ये परिवर्तन केलं जाऊ शकतं. अरे कोणी सामान्यांच्या लेकी नाही आहोत आपण. बा झाला आतापर्यंत पप्पाच्या परी म्हणून जगलात, पण इथून पुढच्या काळात छत्रपती शिवरायांची शिवकन्या म्हणून जगता आलं पाहिजे लेकीला. आपलं वागणं आणि बोलणं कोणी सामान्य नसलं पाहिजे, वाघिणीसारखं आपलं वागणं पाहिजे. अरे कोणी नराधमाची जर आपल्यावरती नजर पडली तर जागच्या जागी त्याला सडेतोड उत्तर देता आलं पाहिजे. एवढं सक्षम पोरीनं स्वतःला बनवलं पाहिजे. आणि प्रत्येक पालकांना माझी विनंती बरं का, आज आपण पोरीच्या शिक्षणासाठी पाहिजे तेवढा खर्च करतो, काय कमी केला आपण. अरे पोरीला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, बाप कुठूनही अट्टाहास करतो, आटापिटा करतो आणि पोरीचं त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करतो. अरे माझ्या पोरीला गाडी पाहिजे, चांगल्या पद्धतीनं तिला गाडी घेऊन देतो. अरे माझ्या ताईला माझा चांगला मोबाईल पाहिजे, चांगल्या पद्धतीचा मोबाईल घेऊन देतो. अरे तिला छान ड्रेस पाहिजे, तिला चांगला ड्रेस घेऊन देतो. काय कमी करतो बाप. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, आज तुम्ही तुमच्या पातळीवरती चांगल्या परीनं प्रयत्न करताय आपल्या लेकाला आपल्या लेकीला चांगल्या पद्धतीनं विकास करण्याचे. तुम्ही चांगली गाडी घेऊन द्याल, चांगला ड्रेस घेऊन द्याल, चांगला मोबाईल घेऊन द्याल, पण हे सगळं दिल्यानं ती सुरक्षित नाहीये.
खरी अर्थानं तिला स्वतःच्या संस्कारानं निश्चितच तिला एवढं सक्षम बनवा. आज समाजामध्ये कराटे बॉक्सिंग सारखे क्लासेस आहे. अरे कोणी नराधमाची जर तिच्यावरती नजर पडली, बापाला काळजी नाही वाटली पाहिजे पोरीची. अरे कोणी आडमार्गी जर माझी लेख येत असेल ना, तर खरी अर्थानं ती सडे तोड उत्तर देऊ शकते त्या नराधमाला. एवढी ताकद तिच्यामध्ये तुम्ही घेतली पाहिजे, तेवढी ताकद तुम्ही दिली पाहिजे, तेवढे शब्दांचं आणि तेवढं कराटे बॉक्सिंग सारखे क्लासेस जॉईन करून खरी अर्थानं तिला स्वतःच्या सक्षम बनवलं पाहिजे. झाल्या पाहिजेत पुरी सक्षम. कारण आपण त्या लेकी आहोत, आपण सामान्यांच्या लेकी नाही आहोत, आपण छत्रपती शिवरायांच्या शिवकन्या आहोत. आणि घडवणाऱ्या जिजाऊ मासाहेब हे विसरून नाही चालणार. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर, केले झरझर बाजूनी पाणी कृष्ण मुगला, बाजूनी पाणी कृष्ण मुगला, कीर्तीचा डंक भिडे गगनात जिरहरी, कीर्तीचा डंक भिडे गगनात जिरहरी, कीर्तीचा डंक भिडे गगनात जिरहरी. डी 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 डी. छत्रपती शिवरायांना अगदी लहानग्या वयात जिजाऊ मासाहेबांनी थोडा ज्ञानाचं नानामृत पाजलं, विविध शिक्षणाचे धडे दिले अगदी लहानग्या वयात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजा घडला. अवघ्या 16व्या वर्षी स्वराज्याचं तोरण बांधलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, अवघ्या 16व्या. आणि मरेपर्यंत माझा राजा स्वराज्यासाठी जगला. मोठे पराक्रम केले राजांनी. हे कशानं शक्य झालं? तर जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारानं शक्य झालं. अरे अशा धाडसी राजाला मारण्यासाठी खानानं तबकातला पैजेचा पिढा उचलला. आणि खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याच्या दृष्टीने आला. जीवनात अनेक अडचणी येतात लेकानो, अनेक अडचणी. पण प्रत्येक अडचणीवरती मात आपल्याला करता आली पाहिजे, एवढं धाडस आपल्याला राजांचं घेतलं पाहिजे. खान किंकाळला, रे मैं लाऊंगा उस शिवाजी को जिंदा या मुर्दा. आणि निघाला खान महाराष्ट्राच्या दिशेनं. आणि जेव्हा महाराष्ट्रात खान आला तेव्हा खानाच्या ध्यानात आलं की म्हणे छत्रपती शिवाजी राजाला ही भवानी माता ताकद देते, तुळजापूरची भवानी माता ताकद देते, म्हणून खान तुळजापुरात आला. म्हणजे पहिली देवीलाच संपू. आणि जसा खान तुळजापुरात आला, खान जसा तुळजापुरात आला, आल्याबरोबर त्या तुळजापुरामध्ये भवानी मातेचा संबळ चालू होता. आणि संबळ खानाच्या कानावरती पडला. उदे अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदे अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदे अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, उदे अंबाबाई माझे तुळजापूरचे आई. माऊरगडचे रेणुगाई गोंधळाला यावं, आवडते रेणुकाई गोंधळाला यावं, माऊरगडचे रेणुगाई गोंधळाला यावं, आवडते रेणुकाई गोंधळाला यावं, तुळजापूरचे भवानी आई गोंधळाला यावं, तुळजापूरची भवानी आई गोंधळाला कोल्हापूरचे महालक्ष्मी गोंधळाला यावं, कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळाला यावं, वणीची आई सप्तशृंगी गोंधळाला यावं, वणीची आई सप्तशृंगी गोंधळाला यावं, उभे अंबाबाई माझे तुळजापूरचे आई, 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 उभे अंबाबाई माझे तुळजापूरचे आई. उदे 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 तुळजा भवानी माता की तुळजापूर झालं, पंढरपूर झालं, सिंगापूर झालं. देवी दैवतांच्या मूर्ती फोडत निघाला होता खान. आया बहिणींचा अब्रू लुटत होता खान. अरे समोर दिसल त्याला चिरडत होता खान. नाही सहन झालं माझ्या राजाला. आजही दिवसा गणिजस लेकी बाळींच्या अब्रू लुटल्या जात आहेत ना. आजही कुठेतरी माझ्या राजाला साथ घालण्याची गरज आहे. प्रत्येक तरुणांनी माझ्या ध्यानात ठेवा, आजही आपल्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार प्रसरणं गरजेचं आहे. त्याशिवाय हा अत्याचार, त्याशिवाय हा अन्याय थांबणार नाही. प्रत्येकानं त्या छत्रपती शिवरायांचे धडे घ्या. अरे
अरे ज्यावेळी स्वराज्यातल्या लेकीवरती गुजर पाटलाची नजर पडली होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्यानात आलं. राजांना गुजर पाटलाला बोलवलं, अरे जा कोणी पाटील आहे त्याला बोलून या ना, कारण स्वराज्यातली लेक म्हणजे माझी बहीण, माझी आई समान आहे. प्रत्येक स्त्री माझी आई आणि बहिणी समान आहे. गुजर पाटलाला बोलावण्यात मावळे गेले. गुजर पाटील अहंकारात बोलला, अरे कोण राजा, कुठला शिवाजी, कोण शिवाजी, मी येत नाही. आणा उचलून आणलं आणि जागच्या जागी दोन्ही हात आणि दोन्ही पाय त्या पाटलाचे कापून ठेवलेत. लक्षात ठेवा, हे राजांचं शासन आहे, हे राजांचं स्वराज्य आहे. आणि आज एखादा नराधम अत्याचार करून जातो आणि त्याला शोधण्यात आणि त्याला पकडण्यात वर्षानुवर्ष निघून जातात. किती घटना समाजामध्ये आपण किती क्रूर विचारांची कल्पना करतोय. ही मानसिकता किती ढासळलेली आहे. म्हणून माझी विनंती असेल, खऱ्या अर्थानं प्रत्येकानं जागरूक व्हा, आपल्या लेकींना सक्षम बनवा, जिजाऊंची लेक बनवा आणि खऱ्या अर्थानं जेवढ्या नामचिंतनाच्या माध्यमातून आपल्याला आपले विचार चांगले करता येतील तेवढे विचार शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल. आणि पोरींना सुद्धा माझी विनंती आहे, नाही समाजात आपण काही जास्त प्राप्त करू शकलोत, नाही आपल्याला जास्त धन प्राप्त करता आलं हरकत नाही, नाही श्रीमंती कमवता आली हरकत नाही, पण समाजात आपल्या आई बापाची मान खाली जाईल असं कर्म कधी करू नका, चुकून सुद्धा नाही. कारण आज आपल्यासाठी आपल्या बापानं उभं आयुष्य हाडाची काढीन रक्ताचं पाणी केले. शेवटपर्यंत तो बाप पोरीच्या अपेक्षेनं तिचं शिक्षण करतो. अरे काहीतरी माझी पोरगी शिकेल आणि स्वतःच्या पायावरती उभी राहील आणि शेवटच्या काळामध्ये 4 दिवसाच्या सुखाकरिता पोरगी बापाच्या स्वप्नांचा चुरडा करून निघून जाते. खऱ्या अर्थानं जीवनामध्ये एवढीच गोष्ट ध्यानात ठेवा, बाप कष्टाचा कामाडी ऊस मळ्यात तोडतोया, भाकर पोरांना ठेवूनी कांड उसाच चाखतोया. काय जगलंय आपल्या बापानं, काय भोगलंय आपल्या बापानं. खमीस खवाटी फाटलेलं, खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. अरे कधी माझ्या देखत त्यानं नवीन सदरा नवीन धोतर नाही घातलं का. आली जत्रा गावाची, बाप बाजारला जायाचा, अन उधार पधार कापड पोरांना नाहीचा. स्वतःच्या खिशात रुपया नसू द्या, पण पोरांची स्वप्न आणि सुख पूर्ण करण्यासाठी हाडाची काढी रक्ताचं पाणी केलं बापानं. आजही ती जुनी माणसं उपस्थित आहेत. पोटाला पोटभर भाकर नव्हती, पायाला चप्पल नव्हती, अंगाला कापड नव्हतं, डोक्याला छप्पर नव्हता. अशा काळात तुम्ही जीवन जगले आणि मला खरंच धन्यवाद द्यायचे आजच्या तरुणांचे, इथं आयोजन करणाऱ्यांचे, की आज तुम्ही या जुन्या जाणत्या माणसांचे विचार ध्यानात ठेवून हा सप्ताहाचं आयोजन केलेले. हे जुने विचार तुमच्या लक्षात येत म्हणून हा सप्ताह आहे आणि प्रत्येकानं तो ध्यानात ठेवावा. नाही तर तो काळ या माऊल्यांनी पाहिला, 2-2 लुगड्याचं 1 लुगडं करायचं आणि ते 2-2 वर्ष वापरायचं. खरंय का खोटे. चूल पेटत नव्हती, चूल पेटत नव्हती, दिसा दिवस घराला पाहिली भरदाण्यासाठी, बाप वनवन फिरला, पाहिली भरदाण्यासाठी, बाप वनवन फिरला, बाप कष्टाचा कबाडी, बाप कष्टाचा कबाडी. होतील तेवढे त्यांचे कष्ट जाणून सेवा करा. नाही जास्त काही आपल्याला श्रीमंती प्राप्त करता आली हरकत नाही, पण आई वडिलांचा स्वाभिमान जरी टिकवता आला तरी मोठा परमार्थ आहे. कारण ज्ञानोबरायांनी याला साक्ष दिली, सकल तीर्थाची धुर्य जे एका माता पितरी तया सेविसी किर शरीरे लो नक्की जाई. त्यामुळे भगवत चिंतनातूनच आपल्या विचारात परिवर्तन होत असतं. वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. मग आपण का चुकायचं. दोन्ही हातानं टाळीन मुखानं भजन. विठोबा रखुमाई, आपण ताईंच्या सत्कारासाठी जायचंय. गंगूबाई रावसाहेब राऊत.
गंगूबाई रावसाहेब राऊत या मातेला विनंती आपण ताईंना सत्कारासाठी यायचं. गंगूबाई सर्वांनी टाळी वाजवायची. चला. हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरी जय 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 हरी जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि 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 जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय विठोबा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय संत सोपान दादा महाराज की जय. हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय गो माता की जय हरे हरे बरं झालं ना भजन. अहो भजन बरं झालं ना. पोटासाठी गरजेचं राहतं भोजन आणि मनासाठी गरजेचं असतं भजन. पण लक्ष देऊ नये का, आपण ओंकारेश्वरांच्या सानिध्यात आहोत, त्यांच्या कृपेमध्ये आहोत. त्यामुळे निश्चितच त्यांचंही नामस्मरण नामचिंतन आपल्याकडून झालं पाहिजे. एकदा सर्वांनी हात वरती करायचे बरं का. अगदी 2 मिनिटात कीर्तन समाप्त होणार आहे. सर्वांनी हात वरती करायचे आणि फार सुंदर अशा पद्धतीनं मोठ्या आवाजात आपल्याला भगवान शंकरांचं भजन करायचंय. कैलाश के निवासी नमो बार बार हो. टाळ टाळ टाळी. कैलाश के निवासी नमो बार बार हो. कैलाश के निवासी नमो बार बार हो. आयो 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 शरण तुम्हारे प्रभु दार दार हो. 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओंकारेश्वराय शिव ओंकारेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. ओंकारेश्वराय शिव ओंकारेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर बोले नमः शिवाय. विश्वेश्वराय विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. हे नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय. हर नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. पार्वती हर हर महादेव हर महादेव हर 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 बोले
हे भजन नव्हतं बरं का, ही चार्जिंग होती, चार्जिंग. म्हणजे या वर्षी केलं म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत टेन्शन नाही. उपस्थित सर्व श्रोत्यांचं धन्यवाद. सुंदर असे गायनाचे साथ आदरणीय हरिभक्ती परायण आमचे नवनाथ महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. नवनाथ महाराजांचं मनापासून धन्यवाद महाराज. सुंदर अशी गायनाची साथ आणि खरंच सुंदर गोड असा ज्यांचा कंठ, सुमधुर असा ज्यांचा आवाज, आदरणीय शुभम महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. खूप सुंदर अशी गायनाची साथ प्राप्त झालीत. याही आधी एवढ्या गोड पद्धतीची साथ प्राप्त झालेली आहेत आणि खरंच ही महाराष्ट्रातील सुंदर अशी गुणीजन वर्ग आहेत आणि ही आपल्याला प्राप्त होणं हे म्हणजे आपलं भाग्य आहे, लक्षात ठेवा. मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी धीरज महाराज असतील. अहो लहान पण खूप गोड अशी साथ मिळाली बरं का. आपलंच प्रशिक्षण आहे का? वा वा वा, किती सुंदर असा या ठिकाणी त्यांनी साथ दिलीत आणि खरंच मृदुंगाची उत्कृष्ट अशी साथ आमच्या दोन्ही बंधूंसाठी टाळी वाजवा. आदरणीय हरिभक्ती परायण माऊली महाराज दादा गोड अशी मृदुंगाची साथ दिलीत, मनापासून धन्यवाद. आणि दुसरीकडे आदरणीय हरिभक्ती परायण राम महाराज, मनापासून धन्यवाद. बरोबर ना? राऊत महाराज, मनापासून धन्यवाद. एकदा जोरदार टाळी वाजवा. खरंच अहो नावात काय राहुल का? बरं बरं बरं, 3 नावं चुकली का? पण एक गोष्ट सांगू का, नावं जरी चुकलं असली तरी त्यांच्या कलेवरचं प्रेम आणि कला इतकी प्रसन्न आहे. खरंच मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं आयोजन नियोजन आपल्या सर्वांना ज्यांचं मार्गदर्शन प्राप्त होत आहे आणि खऱ्या अर्थानं या वारकरी शिक्षण संस्थेला घडवण्याचं काम जे करतायत आदरणीय हरिभक्तीपरायण स्वर भास्कर हरिभक्तीपरायण अनंत महाराज काळे, एकदा जोरदार टाळी वाजवा अनंत महाराजांसाठी. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज पवळ, मनापासून धन्यवाद महाराज. गोड अशी तुमचेही मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण रोहिदास महाराज बर्गे महाराज, मनापासून धन्यवाद. खरंच सुंदर अशी ही एवढी सगळी विद्यार्थी पण एकही टाळ चुकला नाही बरं का. हे मोठं कौतुक आहे. नाही तर काही काही ठिकाणी असतात बरं का, पण एकाचही तालाला तालमेळ राहत नाही. पण इथं एवढी सगळी विद्यार्थी आणि पोशाखही व्यवस्थितपणे, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एवढी मोठी प्रसन्नता आहे आणि खरंच आनंद वाटला बरं का. वाढावया सुख भक्ती भाव धर्मन कुळाचारी नाम विठोबाची, एकदा जोरदार टाळी वाजवा या तिन्ही गुरुजन वर्गासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी विनयकरी महाराज असतील, महाराज तुमचंही खूप मोठं धन्यवाद. त्याचबरोबर चोपदार बाबा असतील, तसेच एकदा साऊंड सिस्टीमसाठी जोरदार टाळी वाजवा. दादा महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना बेस मॉनिटर मोठमोठे बॉक्स राहतात बरं का, पण हे बटणं फिरवणं ही सगळ्यात मोठी कला आहे. ते बटणं तिने नीट फिरवता आली पाहिजेत, त्याच्यावरती सगळं राहतंय. आणि खरंच तुम्ही कशाची कमतरता भासू दिली नाही, मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सुंदर अशी ऑपरेटिंग या ठिकाणी दिलीत. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या हृदयस्थानी असणारी आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार असणारे व मंत्री असणारे आपल्या महाराष्ट्राचे या ठिकाणी बाळासाहेबजी साहेब थोरात यांच्या सुकन्या या ठिकाणी खरंच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हणावं लागेल. आमच्या जयश्रीताई या समाज कार्याकरिता इतक्या स्वतःला झोकून देतात, कारण प्रत्येक वेळी त्या आल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला फार मोठा आनंद होतो बरं का, फार मोठा आनंद होतो. कारण समाजामध्ये एक स्त्री निश्चित झाशीची राणी म्हणून समाजामध्ये खऱ्या अर्थानं लढू शकते, एक स्त्री जिजाऊ म्हणून समाजाला घडवू शकते, एक स्त्री खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुले होऊन समाजाला ज्ञान देऊ शकते. आणि निश्चित तुमच्यासारखी स्त्री एक समाज कार्य करून समाजामधल्या पीडित स्त्री असतील, गोरगरीब स्त्री असतील, त्यांच्या पुढे हात पुढे करून खऱ्या अर्थानं सर्वांनाच सुख वाटण्याचा प्रयत्न करतात. मला आनंद होतो. जयश्रीताईंसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व श्रोते मायबाप, माझ्या समवेत माझे सासरे आदरणीय नथुरामजी बाबा साळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही धन्यवाद. त्याचबरोबर माझे पती आदरणीय आंतरराष्ट्रीय मृदुंगवादक अर्जुनजी महाराज साळेकर या ठिकाणी उपस्थित नाहीत, पण त्यांचंही धन्यवाद. का? कारण आज खऱ्या अर्थाने इथपर्यंत पोहोचण्याकरिता लग्नाआधी वडील आणि लग्नानंतर पती या 2 जागा मला परफेक्ट मिळाल्या, म्हणून आज मी तुमच्या पुढे, त्यामुळे त्यांचंही खूप मोठं धन्यवाद. तसेच जाता जाता प्रत्येकाला विनंती करेन, आपण सर्वांनी धर्म टिकवण्यासाठी जगा, कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्म टिकवा, कसा टिकवा? घरात आई आणि गोठ्यात गायीची प्रत्येकानं सेवा करा. गोसेवा ही ईश्वर सेवा आहे. कारण एखाद्या लेकराला जन्माला घालून जर त्याची आई वारली आजी, तर त्या लेकराला पुढच्या काळात दूध देण्याचं काम करते ती गाई. म्हणजे गाई ही आपली दुसरी आई आहे. मग का नाही तिची सेवा करावी? एक तरी खिलार गाई, गावरान गाई आपल्या घरी असावीच असावी आणि त्या गोमातेची सेवा आपल्याकडून घडावी. मी का सांगते, मी स्वतः गोसेवक आहे. भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, आणि तिथे रुक्मिणी खिलार गोशाळा या नावानं आमची वैयक्तिक गोशाळा आहे, ज्या माध्यमातून जातिवंत खिलार गाई आणि जातिवंत मोठ्या मापाचे खिलार वळू बैल त्यांची आम्ही सेवा करतोय. इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला जरी सर्च केलं
रुक्मिणी खिलार गोशाळा किंवा नेहाताई भोसले तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आवर्जून पहा आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकानं गोमातेची सेवा करा. अधिकच न बोलता उपस्थितांच्या चरणी नतमस्तक हो. अहो नावं घेणारा जोडीदार सोबत नाही तर घेतला असता. महिला म्हणतात नावं घ्या पण नाही. ठीक आहे, उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते आणि पुन्हा एकदा सर्व श्रोते माईबाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कीर्तनरूपी सेवेचे सौजन्यदाते कैलासवासी रावसाहेब मानाजी राऊत यांच्या स्मरणार्थ योगेश व युवराज राऊत या ठिकाणी एकदा जोरदार टाळी वाजवा सौजन्यदात्यांसाठी. आणि अन्नदाते श्री जयशंकर शिवाजी राऊत, डॉक्टर जय संतोष शिवाजी राऊत त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा एकदा उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला इथपर्यंत पोहोचवणारे, कारण लाखो किलोमीटरचा प्रवास आम्ही निश्चित करत असतो. हजारो लाखो किलोमीटरचा प्रवास आम्ही करत असतो. रोजचे 2-2, 3-3 कीर्तन सेवेचे योग राहतात. त्यामुळे निश्चित आम्हाला वेळेवरती कार्यक्रमाला पोहोचवण्याची जबाबदारी आमचे आदरणीय ड्रायव्हर काका मल्लिकार्जुन काका त्यांचे या ठिकाणी धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जगद्गुरु तुकोबरायांनी नाम महात्म्य सांगून आपल्या जीवनामध्ये निश्चितच जे काही आपल्याला साध्यप्राप्तीची साधनं सांगितलेली आहे त्याचं अनुकरण आपण सगळ्यांनी करावं. कसं करावं? देवाचं नामचिंतन करावं. ऐसे विठोबाचे नाम तुटे भवरोग, उच्चारिता खंडे जन्म, वसो न शके पाप, जाय त्रिविध ताप. ऐसे विठोबाचे नाम. एवढंच महत्व आहे का? तर नाही, अजूनही महत्व आहे. काय? आपल्या सर्वांना दुःख देणारी आणि दुःखाचं मूळ कारण असणारी ती माया, या अशा मायेला सुद्धा दासी बनवण्याचं काम करतं ऐसे विठोबाचे नाम. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे माझ्या, तुका म्हणे माझ्या, तुका म्हणे माझ्या, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. हो जगतासी लागे पाया, हो जगतासी लागे पाया. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, विठोबाचे नाम. या ठिकाणी सर्व ओंकारेश्वर तरुण मित्रमंडळ राऊतमाळा गुलेवाडी एकदा जोरदार टाळी वाजवा या सर्व तरुण बांधवांकरिता. खरंच आल्यापासून बघितलं मी एवढी धावपळ या तरुणांची चालली होती महाराज. तुमचं सर्वांचं मार्गदर्शन आहे, तरुणांचं एवढं प्रोत्साहन, तरुणांचा एवढा उत्साह आहे या धार्मिक कार्याकरिता, हे पाहून मला खरंच आनंद झाला. पुन्हा एकदा सर्व तरुण बांधवांचं मनापासून धन्यवाद. भगवंताच्या ओंकारेश्वरांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.